नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मस्त हेल्दी असं पनीर सँडविच बनवणार आहे। मुलांना अगदी आवडीनं मुलं खातील असा टिफिन होईल आणि आपल्याला नाश्त्यासाठी सुद्धा तो अगदी छान ऑप्शन आहे। आता इथं मी एका तव्यामध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकले, त्याच्यातच एक छोटा कांदा, टोमॅटो आणि एक बीटरूट चिरून टाकलेलं आहे आणि 2 मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत। आता आपल्याला हे बॅटर खूप वेळ परतायचं वगैरे नाही आहे, त्याचा गाळ वगैरे काही करायचा नाही आहे, त्याचा क्रंचीनेस घालवायचा नाही आहे आपल्याला। ठीक आहे, थोडंसं म्हणजे अगदी 2 ते 3 मिनटं मी हे बॅटर परतून घेणार आहे। आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकले, अर्धा चमचा मी तिथं मिरी पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर मी इथं मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत 1 चमचा आणि ओरिगॅनो टाकलेलं आहे 1 चमचा। आता थोडंसं पिझ्झाचं टेस्ट मुलांना आवडती म्हणून हे टाका, नसलं तर काहीच हरकत नाही आहे। ठीक आहे, आता छानपैकी हे मिक्स करून घेऊया आणि आपण मेन इन्ग्रेडियंट आपला पनीर आहे, तर मुलांच्या पोटात छान अशा हेल्दी भाज्या जाव्या म्हणून अशा प्रकारचे सँडविचेस करायचे। आता तुमच्याकडे इथं जर काही भाज्या वेगळ्या अवेलेबल असतील तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता। आता इथं टोमॅटो सॉस टाकू शकता, मी इथं पिझ्झा सॉस टाकलेला आहे, कारण तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉसेस चेंज करू शकता। आता लाल तिखट टाकून एक 2-3 मिनटं मी परतून घेते, 2 मिनटं, की आपलं बॅटर एकदम रेडी होऊन जाईल। ठीक आहे, आता आपलं बॅटर झालं आहे, मी त्याला वेगळं सेपरेट काढून घेते आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते, म्हणजे जरा कलरफुल असल्या मुलांनासुद्धा छान वाटतं। आता इथं ह्या स्टेजला तुम्ही चीजसुद्धा वापरू शकता, नाही वापरलं तरी काहीच हरकत नाही आहे। मी इथं 1 चमचा मेयोनीज टाकलेला आहे, मला थोडंसं कमी वाटते म्हणून मी अजून थोडं मेयोनीज टाकते आहे। तुमच्याकडे मेयोनीज नसेल तर तुम्ही घट्ट दही असतं ना, ते वापरलं तरीही चालेल, काहीच फरक नाही, फक्त ते आंबट नसावं। आता मी इथं ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत, त्याच्यावर पिझ्झा पास्ता सॉस आणि त्याच्यावरच मी मेयोनीज स्प्रेड करून घेणार आहे। आता तुम्ही इथं तुमच्या आवडीचे दुसरे सॉसेस वापरले तरी चालेल, इथं चीज स्लाईस जरी ठेवलं ना तरी चालेल। व्हेरिएशन असं थोडं थोडं करत राहिलं ना तर मुलंसुद्धा आवडीनं आपला टिफिन खतम करतील आणि नाश्त्यातसुद्धा थोडंसं व्हेरिएशन आलं तर घरच्यांनासुद्धा बरं वाटेल। ठीक आहे, आता हेल्थ कॉन्शियस असल्यामुळं आपण इथं थोडंसं चीज वगैरे मी वापरलेलं नाही आहे, पण लहान मुलांसाठी चीज बटरचा वापर आपण जास्त करत असतो आणि करा। आता हे जे बॅटर आहे हे मी भरपूर असं भरलेलं आहे, कारण आपला हेतू काय आहे की मुलांच्या पोटात भाज्या जाणं गरजेचं आहे। तर आता तेवढ्या बॅटरमध्ये हे 3 सँडविचेस माझे झालेत आणि अगदी व्यवस्थित भरलेले आहेत, त्याच्यामध्ये ते बॅटरमध्ये जे भरतोय ते सँडविचचं। आता आपले तिन्ही सँडविच रेडी आहेत। मी आता त्याच तव्यामध्ये मी आपले सँडविचेस भाजून घेणार आहे, तूप टाकलेलं आहे, म्हणजे त्याला त्या भाज्यांचा फ्लेवर त्या ब्रेडलासुद्धा लागला जाईल। इथे थोडंसं मी प्रेस करून भाजते आहे, दोन्ही बाजूनी बटर लावा, गॅस बारीक करून ह्यांना मस्त क्रंची करून घ्या, मुलांनाही तसेच आवडतील, म्हणजे जसं तुमच्या मुलांना हवं असेल तसं करून घ्या आणि अलटपलट करत 2दा-3दा भाजून घ्या। ठीक आहे, आता आपण ते काढून घेऊया आणि आपण त्याला कट करूया। आता कट नाही केले तरी चालेल, कट करतानासुद्धा मुलांच्या आवडीचे शेप तुम्ही देऊ शकता। आता असं जेव्हा आपण कट करतो ना सुरीने, तेव्हा अगदी अलगद हाताने तुम्ही कट करायचे, एकदम प्रेस करून भाजी चिरल्यासारखं चिरायचं नाही आहे, नाहीतर सगळं बॅटर बाहेर येईल। पहा आता किती छान असे फुल्ली लोडेड पनीरनी लोड असे केलेले आपले सँडविचेस रेडी झालेले आहेत। चीज जर तुम्ही टाकलं ना तर ते अजून टेस्टी होतात। आता मी सर्व करते। कसे वाटले तुम्हाला हे सँडविचेस? आता याच्याबरोबर तुम्ही सॉस किंवा मेयोनीज द्या किंवा नका देऊ, कारण आत आपल्या बॅटरमध्ये आहेच एकदम टेस्टी आणि झटपट बनणारा हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।